चला तर आज बनवूया कस्टर्ड फ्रूट। तर त्यासाठी आधी मखाने भाजून घेतलेले ते बाजूला करून ठेवले। त्यानंतर 1 लिटर दूध हे कढईमध्ये गरम करून घेतले आणि जे कढईतलं गरम दूध होतं ते मखान्यामध्ये टाकून 10-15 मिनिटासाठी मखाने सोक होण्यासाठी बाजूला ठेवले। तर हे आता छान सोक झालेले आहे, ते मिक्सरमधून आता काढून घेऊया। तर आता हे मिश्रण मी काढून घेतलेले आहे। त्यानंतर दुधाला छान उकळी आलेली आहे, बघू शकता छान उकळी आलेली आहे। ते चम्मचने फिरवून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच साखर ते पण छान मिक्स करून घ्यायची साखर टाकल्यानंतर दुधामध्ये। तर अशा प्रकारे हे दूध तयार आहे। त्यानंतर हे जे बाजूला फ्रूट होते ते आपण बारीक बारीक त्याचे काप करून घ्यायचे। तर हे सगळे फ्रूट ॲपल, अंगूर, बनाना हे सगळे बारीक बारीक काप करून घ्यायचे। तर अशा प्रकारे हे सगळे फ्रूट तयार आहे। त्यानंतर ते जे मिश्रण मी बारीक केलं होतं मिक्सरमध्ये मखाण्याचं, ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। दूध सगळं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच हे फ्रूट त्या दुधामध्ये टाकायचे। आता हे सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता कस्टर्ड पावडर न वापरता फ्रूट कस्टर्ड तयार आहे। तर हे खायला पण खूप छान लागते। तर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। ते सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ते फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून नंतर आपण याला खाऊ शकतो। धन्यवाद।